स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे तरी वेळेत घ्याव्यात अशी मागणी सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रियाजभाई नाईकवाडी यांनी केली आहे। महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षांपासून नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्यानं पुढे ढकलल्या गेल्या। या विलंबाचा फटका थेट सामान्य जनतेला बसला असून लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळं जनतेच्या अडचणी ऐकून घेणारा, त्यावर ठोस भूमिका घेणारा कोणीच उरलेला नाही, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। लोकप्रतिनिधी हा जनतेतून निवडून येतो, त्यामुळं तो जनतेपुढं जबाबदार असतो। रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी नागरिक थेट आपल्या नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींकडे जात असतात। मात्र गेल्या 4 वर्षांपासून निवडणुकाच न झाल्यामुळं प्रशासनावर जनतेचा कोणताही दबाव राहिलेला नाही। परिणामी अधिकारी वर्ग अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो, तर काही तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवतो। आज शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सामान्य माणसानं आपली व्यथा नेमकी कुणाकडे मांडायची? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, उघड्या ड्रेनेज लाईनचा त्रास असो, रस्त्यांवरील खड्डे असोत किंवा आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित समस्या, प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागत आहे। आंदोलनं करूनही अनेकदा न्याय मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचं चित्र आहे। याबाबत प्रतिक्रिया देताना सोलापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रियाजभाई नाईकवाडी यांनी स्पष्ट शब्दात चिंता व्यक्त केली। निवडणुका वेळेवर न होणं हे लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाया आहे। हा पाया कमकुवत झाला तर संपूर्ण व्यवस्था डळमळीत होते, असं त्यांनी सांगितलं। सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत किंवा होत आहेत। मात्र यापुढं तरी अशा निवडणुका वेळेत आणि नियमितपणे घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली। लोकप्रतिनिधी वेळेवर निवडून आले तरच प्रत्येक प्रभाग, प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळेल, अशी मागणी रियाजभाई नाईकवाडी यांनी केली। कॉर्पोरेटर नगरसेवकचं इलेक्शन चालू आहे, तर अनेक 7-8 वर्षापासून इलेक्शन संधी देण्यात आली नाही। तर ह्या इलेक्शनमध्ये लोकांना जेही नगरसेवक असतील त्यांनी जनमतांनी आपलं काम करावं आणि शहराचा विकास करावं। आणि आम्ही प्रतिनिधी आहे म्हणून फक्त नगरसेवकलाच विचारणार, आम्ही कोणत्या अधिकारीला बोलू शकत नाही का? त्या ज्या नगरसेवकचे आमच्या एरियाचे असतं आहे त्या एरियामध्ये 7 वर्षे 2017पासून आणि 2026पर्यंत आम्हाला इलेक्शनमध्ये भाग घेता आला नाही। तर ह्या इलेक्शनमध्ये आता 2026ला जे इलेक्शनला 15ला इलेक्शन 26ला निकाल आहे, तर सोलापूरची जनतानी असे नगरसेवकाला निवडून द्यावं ज्या नगरसेवक शहराचा विकास करतील, एरियाचा विकास करतील, लोकांचा विकास करतील, गोरगरिबाचा विकास करतील। अशा लोकांना एका नगरसेवकाला निवडून द्यावं। आणि जे फालतूगिरी करणार नगरसेवक आहे, पार्टीला बघणार नाही, मी कोणतीही पार्टी असू दे, पण चांगली पार्टीला बघून, चांगले व्यक्तीला बघून नगरसेवकाला निवडून द्यावं।